मला माहिती आहे तू काय बोलणार आहेस. शांत हो, माझं म्हणणं ऐकून घे. व काही दिवसांपूर्वी तुझी सगळी बाजू मी ऐकून घेतली, एकही शब्द मध्ये बोललो नाही. त्यामुळे तर मी बोलत असताना तू मध्ये बोलायचं नाहीस. शांतपणे माझं बोलणं ऐकून घे. ओके, डोंट वरी, मी तुला काही सेंटी ढाचे देणार नाहीये, फॅमिली ड्रामा सुद्धा ऐकवणार नाही. आणि हो, फॉर अ चेंज गोविंदाचे डायलॉग सुद्धा म्हणणार नाही. मी तुला तुझ्याच भाषेत एक गोष्ट सांगणार आहे, प्लीज शांतपणे ऐक. गौरव, तू या हॉटेलसाठी 15 लाख रुपये आणलीस. ते पैसे तू आम्हाला देऊन निघून गेलास का? नाही ना, कारण या हॉटेलची प्रगती तुला बघायची होती. या हॉटेलला मोठं होताना बघणं हे तुझं स्वप्न होतं. एखादा माणूस त्याचा पैसा, त्याची वेळ, त्याची मेहनत, त्याचं प्रेम एखाद्या गोष्टीत जेव्हा इन्व्हेस्ट करतो ना, तेव्हा तू ती गोष्ट अशी वाऱ्यावर सोडून देत नसतो रे. तुझ्या वडिलांचा सगळा पैसा काळा असेल, मला मान्य, पण त्यांचं तुझ्यावरचं प्रेम, त्याबद्दल काही डाऊट आहे का? त्यांनी त्यांचं आयुष्य इन्व्हेस्ट केलंय तुझ्यात. त्यामुळे तुला मोठं होताना बघणं हे त्यांचं स्वप्न आहे. जसं तुला या हॉटेलला मोठं होताना बघायचंय ना, तसं तुला मोठं होताना त्यांना बघायचंय. एका फोनवर आले तुझी प्रगती बघायला. प्लीज आजचा दिवस त्यांना दुखवू नकोस. चल रिबिन कापूया, चल, सगळे वाट बघतायत. अरे चल ना यार, चल. ए चला यार, चला रिबिन कापूया. पप्या, थोड़ी चहाची रे वाटा घाटी, थोड़ी सी फिरकी काटा काटी, और थोड़ी बातें हैं बेफिजूल. किस्सांची थोडीशी दाटी वाटी, स्वप्नांची होतात गाठी भेटी. हा रोना धोना है ना कबूल. यही तो हा तेरी मेरी जिंदगी है, मुझे तेरी यारी की आदत लगी है. छूटे ना ये टूटे ना कभी. या तो ये दोस्ती गहरी है या ये स्टोरी 3D है. दिल दोस्ती दोबारा, दिल दोस्ती दोबारा. गुनगुना के देखो, गा के देखो, ये दिल 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 दोस्ती. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.